तर हे तुम्ही लक्षात घ्या. केमिकलचा वापर म्हणजे तुमच्या घरामध्ये साबण असेल, टूथपेस्ट असेल, त्याच्यानंतर भांडी घासायचं साबण असेल, त्याच्यानंतर तुमचं केस धुवायचं समजा काय असेल शॅम्पू असेल, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जी AC वापरत आहे, फ्रीज वापरत आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे अन्न खात आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे अन्न आहे पहा, त्या अन्नामध्ये सगळ्यात जास्त केमिकल आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जी गुड नाईट वापरली जाते, खरं तर बॅड नाईट म्हणायला पाहिजे, कारण की त्यानं सुद्धा मित्रांनो धोका झालेला आहे त्या गुड नाईट नावाच्या मच्छर अगरबत्तीमुळं सुद्धा. तर हे जे केमिकल मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या, हे केमिकलचा जर तुम्ही स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की नक्की आपण जगावं की मरावं, किंवा आपण करत जगण्याकडे चाललोय का नक्की मरण्याकडे चाललोय, याविषयीच्या ज्या शंका आहेत मित्रांनो तुम्हाला पण यायला काय होईल, चालू होईल. कारण की इतकं केमिकल तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं आहे आणि त्याचंच आपण आज काय करत आहे मित्रांनो, त्याची जी कारणं आहेत ती आपण आज बघत आहोत. लक्षात घ्या. पहा, आपण जसं की डायबिटीसमध्ये काम करत असताना, त्याच्यानंतर संधिवातामध्ये आमवातामध्ये काम करत असताना, हृदयविकारामध्ये काम करत असताना, मूळव्याध मुतखड्यासारख्या आजारामध्ये काम करत असताना, किंवा जसं की महिलांमध्ये ॲनिमियाचा प्रॉब्लेम, पाळीच्या प्रॉब्लेममध्ये काम करत असताना, किंवा आज नपुंसकता वाढत चाललेली आहे, याच्यामध्ये काम करत असताना एकच गोष्ट जाणवून येते मित्रांनो की एखाद्या व्यक्तीला जर रिझल्ट नसेल येत लवकर, तर मी तिथं बघितलेलं आहे की जसं की आपण जेवणावर बोलतो की जेवण वेळेवर नाही, अन्न वेळेवर नाही, त्या पद्धतीनं मित्रांनो की त्यांच्या शरीरात दरवेळेस केमिकल गेलेलं आहे. आज संधिवाताचे पेशंट मी तर बघत आहे मार्केटमध्ये 15-15, 20-20 वर्ष झालं. किती वर्ष? 15-15, 20-20 वर्ष ती लोक केमिकलच्या औषधं आज कंझ्युम करताय, ज्याच्यामध्ये डायबिटीस असेल, संधिवात असेल, हृदयरोग असेल, पित्ताचा प्रॉब्लेम असेल, किंवा ॲनिमियाचा प्रॉब्लेम असेल. तर मित्रांनो डॉक्टरांची जी औषधं आहेत ते लाईफटाईम खाणारे लोक आहेत. मी कितीतरी लोक बघतोय आज, कारण की मी प्रत्यक्षात जाऊन ज्यावेळेस प्रत्येकाला विचारत असतो तुमच्या गोळ्या कुठल्या चालू आहेत, तुम्ही ट्रीटमेंट कुठली घेताय. मित्रांनो ते नाही, बारामतीमध्ये एक व्यक्ती तर तुम्हाला सांगतो, मेडच्या तिथं डॉक्टर गायकवाड सर असतात, तर तिथं एक व्यक्ती दररोज एक इंजेक्शन घेण्यासाठी येतो. का तर त्याच्या पोटाचा प्रॉब्लेम आहे आणि दुखण्याचा प्रॉब्लेम आहे. यावर बघा, दररोज 100 रुपये तो व्यक्ती घालवतो. कशासाठी? तर माझं दुखतंय अर्जंट आणि मला पोटाचा पचनाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी. पण मित्रांनो तो जे केमिकल एक इंजेक्शन दररोज घेतोय ना, त्याचं केमिकल त्याच्या शरीरामध्ये किती जात आहे हेही त्यांच्या लक्षात येईना. डॉक्टरांनी पण सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मीही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु डोक्यातून केमिकल काही निघत नाही आहे. लक्षात घ्या. मग केमिकलवर जे मी बोलतोय हे यासाठीच बोलतोय मित्रांनो की केमिकल जे आहे किती घातक आहे. हे जर तुम्हाला आज नाही लक्षात आलं तर तुम्ही समजून चला की तुमची पिढी व तुम्ही सुद्धा धोक्यात आहात. लक्षात घ्या, तुम्ही व तुमची पिढी सुद्धा धोक्यात आहे, हे विसरू नका. ओके. पहा मित्रांनो की मग केमिकलवर एवढं बोलत असताना की जसं की मी पहिला विषय काढला होता की आपण हरित क्रांतीच्या नावाखाली अन्नामध्ये केमिकल आपल्या मिसळत आहे. मग केमिकल मिसळल्यामुळं झालं काय, तर ते केमिकल डायरेक्ट तुमच्या शरीरामध्ये गेले. अन्नामधून तुमच्या शरीरामध्ये दररोज केमिकल जात आहे. दररोज तुम्ही जे खाताय, तुम्ही जे पिताय, त्याच्यानंतर तुम्ही जे जे काय गोष्टी करताय मित्रांनो, त्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की तुम्ही जे खाताय मित्रांनो त्यामध्ये आज न्यूट्रिशन नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीन नाही आहे, कार्बोहायड्रेट नाही आहे, त्याच्यानंतर मित्रांनो व्हिटॅमिन्स नाही आहे, मिनरल्स नाही आहेत, त्याच्यानंतर फायबर्ससुद्धा नाही आहेत. लक्षात घ्या. हे का होतंय तर मित्रांनो अन्न तयार होण्याची जी प्रक्रिया आहे मित्रांनो त्यामध्ये केमिकलच नाही आहे, सॉरी घटकच नाही आहे, कारण की त्यामध्ये फक्त आणि फक्त केमिकल आहे. लक्षात घ्या. पहा, जसं की शेतामध्ये मित्रांनो बीज पेरणीचा असेल तर त्यावेळेस केमिकल वापरलं जातं, त्याच्यानंतर तणनाशकामध्ये केमिकल मारलं जातं, कीटकनाशकामध्ये केमिकल मारलं जातं, त्याच्यानंतर पीक आल्यानंतर पहा त्याच्यामध्ये पावडरीसुद्धा मारल्या जातात. ती झालं तुमच्या दारापर्यंत गहू आला, चपात्या म्हणजे बाजरी आली किंवा तांदूळ आला, तर तांदूळ आल्यानंतर पहा तुम्ही जे दळून आणल्यानंतर झालं काय मित्रांनो की तुम्ही काय केलं, दळून आणल्यानंतर की जे तेल आहे ते तेल तुम्ही केमिकलचं वापरताय.
ओके, जे मार्केटमध्ये पाहताय तुम्ही ते तेल, ते सुद्धा मित्रांनो केमिकलचं तेल वापरताय. त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये केमिकल तुम्ही वापरताय. त्याच्यानंतर तुम्ही वेळेवर जेवण करत नाही. बरं, जेवण चावून खात नाही. बरं, जेवण चावून खात नाही, जेवण वेळेवर नाही, जेवण सात्विक नाही मित्रांनो. मग त्यामुळं होतंय काय, तर त्याचा परिणाम जसा तुमच्या शरीरावर होतोय तसं तुमच्या येणाऱ्या पिढीवर पण होत असतो. त्यामध्ये एक आहे मित्रांनो की ही साताऱ्यातील घटना बघू शकता. कीटकनाशकाच्या संपर्कामध्ये आल्यामुळं 6 वर्षीय मुलीच्या शरीरात काय झाले, मासिक पाळीची लक्षणे झालेत. तसंच काल पहा, आज इथं हजर असणाऱ्या पहा ज्या स्वतः आशा वर्कर आहेत, तर मी काल संगमेश्वरमध्ये होतो. तर संगमेश्वरमध्ये त्या आशा वर्कर असणाऱ्या नम्रता जाधव मॅडमनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या गावामध्ये पहा 7 वर्षाच्या मुलीला पाळीची लक्षणं आली. म्हणजे तुम्ही विचार करा, आज ही उदाहरणं तुमच्याजवळ घडायला चालू झालेलं आहे. लक्षात घ्या की असं म्हणू नका की ती माझ्या घरात येणार नाही, तर मित्रांनो ते तुमच्या घरामध्ये सुद्धा येणार आहे. कृपया स्क्रीनवर टच करू नका. ओके, लक्षात घ्या. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, तर ही जी लक्षणं आहे किती घातक आहे तुम्ही समजून चला. विशाल सर किंवा शेळके सर प्लीज. ओके, हां, तर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, ही जी लक्षणं आहेत ती तुम्ही समजून चला की हा प्रॉब्लेम आज तुमच्या घरामध्ये येणार आहे. पूर्वी पाळी जी यायची ती पहा एखाद्या दष्टपुष्ट मुलीला 12व्या वर्षानंतर येत असायची. त्याच्यानंतर जे बॅलन्स आहेत म्हणजे ज्यांचं इनबॅलन्स झालं आहे त्यांना 12 वर्षानंतर यायची, आणि जी मुलगी बॅलन्स आहे त्यांना 14 ते 15 वर्षानंतर अगदी 13-14व्या वर्षी येत असायची मित्रांनो. मग पाळी म्हणजे काय, तर ते थोडक्यात एक सज्ञानतेचं लक्षण असायचं. तर मित्रांनो मग ते पाळी ज्या वेळेस त्यांच्या शरीरामध्ये येते, एखाद्या मुलीच्या शरीरामध्ये येते, त्यावेळेस मित्रांनो इनबॅलन्स होत असतं शरीर, हार्मोन इनबॅलन्स बरंचसं काय काय बनत असतं. अशा वेळेस हा प्रॉब्लेम होत असतो की मित्रांनो त्या मुलीला काहीही समजत नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर वयवर्ष जसं की 40शी नंतर, आजकाल तर 35शी नंतर पहा महिलांमध्ये पाळे जाण्याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे. तर पाळे जाण्याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे. त्यांचा पण हार्मोन इनबॅलन्स होतो. त्यामुळे मित्रांनो त्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं पण मन जे आहे हे खूपच म्हणजे डिस्टर्ब असतं. तर अशा टायमिंगला पुरुषांनी पण एक विचार करायचा आहे की त्यांची पाळे चाललेली आहे तर त्यांना एक मानसिक समाधान द्यावं, त्यांच्यावर कुठं तर भडकू नये. कारण की हार्मोन इनबॅलन्स व पाळी येणं व पाळी जाण्याच्यामध्ये मित्रांनो हे घडत असतं. तर तुम्ही समजून चला, ही गोष्ट केमिकलमुळंच झाले असं नाही मित्रांनो. तर पहा काही महिला ज्या आहेत ती मी बघतोय सकाळचं जेवण कधीच जेवत नाहीत. मी ज्यावेळेस विचारतो तुम्ही जेवण किती वाजता करता, त्यावेळेस 2-3 वाजता करता. जेवताच कशाला मग? म्हणजे काय होतं मित्रांनो की तुम्हाला सांगतो, जेवण उशिरा कधीही करायचं नाही. पेशंटनी तर करायचंच नाही. त्यांच्यासाठी एक कंडिशन आहे मित्रांनो की पेशंटनी जेवण कधीही करायचं नाही. एक मिनिट. हां, तर पेशंटनी पहा जेवण काय करायचं आहे. तर पेशंटनी जेवण मात्र काय करायचं आहे, वेळेवर करायचं आहे. आणि जी कोण दुसरी लोकं आहेत, जे काय तुमच्या माझ्यासारखी जी लोकं आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे की मित्रांनो जेवण वेळेवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवण चावून खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, जेवण सात्विक खाण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. ओके, सात्विक म्हणजे जेवढं शाकाहारी खाता येईल, त्याच्यामध्ये कडधान्य असतील, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, त्याच्यानंतर जी काही धनधान्य असतील ज्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ऑइलवर्गीय तेलबिया असतील, तर हे खायला काय करायचं आहे, चालू करायचं आहे. पण पहा आजचा जो विषय होता ते की महिलांवरती होता. लेडी केअर व बेरी कॅप्सूलवर आपण बोलत होतो. तर तुम्ही लक्षात घ्या 6 वर्षीय मुलीच्या ज्यावेळेस शरीरामध्ये मित्रांनो ही जी मासिक पाळीची लक्षणे येतात त्यावेळेस मित्रांनो महिलांच्या शरीरामध्ये रक्त कमी होत असतं. आणि त्यासाठी तुम्ही झूम करून इथं बघू शकता मित्रांनो की ती जी मुलगी आहे ही पप्पांसोबत काय करत होती, शेतात जात होती. लक्षात घ्या. आणि ती मास्क लावत नव्हती, डायरेक्ट त्या झाडाला हात वगैरे लावायची. त्याच्यामुळं काय झालं मित्रांनो, ते बदल होत गेले. हे डॉक्टरच्या लवकर लक्षात आलं नाही मित्रांनो. कदाचित 6 वर्षाच्या आधी ही घटना झालेली असणार आहे. तर अचानक पाळीची ही जी लक्षणं आहेत ती खूपच घातक आहेत. तुम्ही बघू शकता ज्यामध्ये त्यांनी ही एक
पेपर आहे पहा मित्रांनो, पुढारी पेपर आहे आणि व्हॅलिड आहे, त्यामुळे ही जी न्यूज आहे ही ऑथेंटिक न्यूज आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही लक्षात घ्या, जसं की बैठे काम झालं, मोबाईलचा अतिवापर झालं, जंक फूड खाणे झालं किंवा तेलकट पदार्थ खाणे झालं, मैदानी खेळच खेळत नाहीत आजकाल पहा लोक. तर ह्या कारणामुळं काय झालं आहे, मुलींमध्ये मासिक पाळीचं जे वय आहे हे खूप कमी होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर पहा, ज्या की शाळेत जाणाऱ्या मुली असतात, शाळेमध्ये जी की प्रवास जाणाऱ्या मुली असतात, तर त्यांचं कधीही जेवण वेळेवर नाही आहे मित्रांनो. कारण की आजकाल शिक्षण व्यवस्था ही फक्त तुमच्याकडून पैसे आणि तुमचा टाईम बर्बाद करणारी एक गोष्ट बनत चालली आणि त्याचा डायरेक्ट संबंध हा तुमच्या काय होतोय, आज शरीरावर होत आहे. ती बघा तुम्ही. कारण की मी बघितलेलं आहे, कितीतरी कंप्लेंट येत असतात पहा, की आमची मुलगी अशी आहे तशी आहे, पण त्यांना असा असा त्रास होतो, कोणाचं वजन जास्त झालेलं आहे, कोणाची केस आता मित्रांनो 14व्या 15व्या वर्षी पिकायला चालू झालेले आहेत. एखाद्याच्या 30 वर्षाची जर केस पिकलेले दिसले तर त्याला वाईट म्हणू नका, कारण 14-15व्या वर्षीच मित्रांनो केस पिकलेले आहेत आजकाल. का तर हार्मोन इनबॅलन्स व केमिकलचा अतिवापर केल्यामुळं. ओके. त्याच्यानंतर पहा की जंक फूड, जसं की चायनीज खाणं असेल, वडापाव खाणं असेल, बेकरी पदार्थ खाणे असेल, साबुदाणा खाणं असेल, तर या गोष्टीमुळं सुद्धा मित्रांनो काय होत आहे की पाळीचं जे प्रमाण आहे हे मुलींमधलं कमी होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर पहा, जेवणाचा जो अभाव असतो, शरीर काय करतं मित्रांनो, जेवढं तुम्ही जेवण कराल तेवढं शरीर हे संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करतं. अन्यथा काय 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 करतं, तर शरीराला वय वाढत जातं. पहा, आपण काय म्हणतो, वय वाढत जातं, शरीर आपोआप स्वतःचं वय वाढवतं अशा वेळेस. त्यामुळं पहा, कितीतरी मुली आहेत ज्या की आज पहिलीपासून ते 10वीपर्यंत 11वीपर्यंत जाणाऱ्या, ह्या वेळेवर जेवण करत नाही आहेत, वेळेवर झोप घेत नाही आहेत, स्वतःच्या मनातील भावना आईवडिलांना कधी सांगत नाही आहेत. कारण की मित्रांनो आजकाल कॉर्टिसॉल लेवल वाढत चाललेले आहे. कारण हे जी लोक आहेत, पाळीचं जे टेन्शन असतं अशा वेळेस व्यक्त व्हायचं असतं, आईवडिलांना ही गोष्ट सांगायची असते किंवा आरोग्य सेविका जे असतात यांना ही गोष्ट सांगायची असते, पण आपली लोक पहा लाजतात अशाच गोष्टीला. तर त्यामुळं होतं काय तर मित्रांनो, ही जी मन दबून राहिल्यामुळं मित्रांनो काय होत असतं, तर कॉर्टिसॉल नावाची लेवल वाढत असते, परत शरीरावर हानिकारक होत असतं. त्याच्यानंतर ते झाल्यामुळं वजन वाढत असतं, केस पिकत असतात, टेन्शन वाढत जात असतं. आणि मित्रांनो आज इतकं घातक झालेलं आहे की काही महिलांमध्ये तर वयाच्या 35व्या वर्षी नपुंसकता आलेली आहे आणि त्यांना मुलं होत नाही आहेत. ह्या कितीतरी कंप्लेंट आज माझ्याकडे येत आहेत. आपण त्यांच्यासाठी काम करत आहोत. पण लक्षात घ्या की एक जनरल टॉनिक म्हणून आपण काय करूयात, नक्कीच तुम्ही मी काम केलं पाहिजे. आज तुम्ही मी जर समर्थ सक्सेस लाईफमध्ये जॉईन झालेलो आहे, तर एकच गोष्ट तुमच्या माझ्या लक्षात राहिली पाहिजे मित्रांनो, की आपण पैसे कमवतोय असं नाही, तर मित्रांनो आपण त्या लोकांना एक चांगलं आरोग्य पण देतोय आणि चांगलं जीवन पण घडवतोय. ही गोष्ट तुम्ही विसरू नका मित्रांनो, खरंच विसरू नका. ओके. तर मग महिलांनी काय केलं पाहिजे, त्यांचा ॲनिमिया दूर केला पाहिजे. ॲनिमिया दूर करणं म्हणजे काय, तर ही जी लक्षणं आहेत ह्या लक्षणांना संपवणं, म्हणजे हे जे आजार होणार आहेत तर ह्या आजारांना संपवण्याचं काम केलं पाहिजे. पहा, आपण मी हेडलाईन दिलेले आहे, समर्थ सक्सेस लाईफच्या साहाय्याने ॲनिमिया मुक्त जग करूयात मित्रांनो. कारण की जगामध्ये पण आज 400 कोटीपेक्षा जास्त या महिला राहतात आणि त्यांना पण सेम याच काय आहे, प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो ॲनिमिया म्हणजे काय, तर तो होतो कसा, हे काय करूयात आपण जाणून घ्यायला काय करूयात मित्रांनो, चालू करूयात. मित्रांनो एक शरीर जर चांगलं पाहिजे असेल, त्या शरीराला कुठला जर आजार होऊ नये असं वाटत असेल, तुम्हाला काम करायला एक चांगलं उत्साह यावा असं जर वाटत असेल, म्हणजे जी की गोष्ट महिलांमध्ये नाही आहे, तर त्यांनी लक्षात घ्या, ताणतणाव बिलकुल नाही घ्यायचा महिलांनी. त्याच्यानंतर चुकीची आहार पद्धती घ्यायची नाही. आणि कुपोषण म्हणजे काय, तर मित्रांनो चांगलं पोषण घ्यायला काय करायचे, चालू करायचे. मग हे ॲनिमिया कसा ओळखायचा कसा, तर मित्रांनो ज्या महिलांची लक्षात घ्या त्वचा, नखं, डोळ्याच्या पांढरेपणा येणं, निस्तेज होणं, भूक कमी लागणं,
आणि खाल्लं तरी मित्रांनो अन्न कमी जात असतं. त्याच्यानंतर अशक्तपणा जाणवतो, सगळं अंग दुखतं, मान पाठ कंबर दुखतात, पायाचे गोळे दुखतात, छातीत धडधडल्यासारखं होतं, गळून गेल्यासारखं होतं, असं महिलांमध्ये कितीतरी महिलांमध्ये तक्रारी आहेत. त्याच्यानंतर धरून चला, त्यांना जर संधिवातासारखा त्रास झाला असेल, आमवातासारखा त्रास झाला असेल, डायबिटीससारखा त्रास झाला असेल, सर मी दुसरी घेतो, ओके सर. तर पहा, तर जसं की मी तुम्हाला म्हणलं की संधिवातासारखा त्रास झालेला असेल, आमवातासारखा त्रास झालेला असेल, डायबिटीससारखा त्रास झालेला असेल, तर मित्रांनो काय केलं पाहिजे, अशा वेळेस ना त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे, नक्कीच ॲनिमिया मुक्त बनण्यासाठी मित्रांनो ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्याच्यानंतर काही महिला काय होतात, जसं की वजन कमी झाल्यामुळं काय होतं मित्रांनो, वजन आपोआप थोडंसं कमी बनत असतं, त्यावेळेस त्या चिडचिडपणा करायला चालू करत असतात, झोप वेळेवर होत नाही, अति राग करायला चालू करत असतात, किंवा काही महिलांमध्ये त्यांना एकदम शांतसं राहावंसं वाटतं. तर अशी लक्षणं म्हणजे ॲनिमियाची आहेत किंवा त्यांच्या दुखण्याची आहेत मित्रांनो. तर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे हे पण लक्षात घ्या. तर काही महिलांमध्ये जसे की वात पित्त आणि कफानुसार मित्रांनो काय केलेलं आहे, विविध प्रकारचं त्याच्यामध्ये वेगळेपण दिलेलं आहे. जसं की एखाद्या व्यक्तीला वाताचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये त्वचेला काळसरपणा येणे, रुक्षपणा येणे, अंग दुखणे, कापणं, डोकंदुखी होणे, सूज येणे, संडासला कठीण होणे, अशक्तपणा तीव्र येणे, तर त्याला वातज पांडुरोग म्हणतात, म्हणजे ॲनिमिया म्हणतात. त्याच्यानंतर सतत एखाद्याच्या महिलांमध्ये पहा ताप राहत असतील, काविळीची लक्षणं असतील, तर त्याला पित्ताचा प्रॉब्लेम असं म्हणतात. त्या महिला बघा सतत काय करत असतात, तक्रार करत असतात, आमचा अंग दुखतंय, सुजतंय, ताप आल्यागत होतोय, घाम अचानक जास्त होतोय, तर मित्रांनो त्यांना पित्तज पांडुरोग असं म्हणतात. त्याच्यानंतर शरीराला जडपणा आला असेल, शरीर पांढरं पडलं असेल, सतत खोकला, दमा, BP यासारखे जर आजार झालेले असतील, आळस येत असेल, अंगावर सूज येत असेल, तर मित्रांनो कफज पांडुरोग झाला असं म्हणतात. पूर्वीच्या काळी पहा मुलं माती खायची, तर माती का खायची, तर त्यांना मित्रांनो वास चांगला यायचा म्हणून माती खायची. सर व्हिडिओ नाही आहे, हा फोटो आहे. बाकीच्या सगळ्यांना व्यवस्थित हा फोटो दिसतोय का प्लीज, हा व्हिडिओ नाही आहे. एखाद्याने SMS करा की सर हा फोटो व्यवस्थित दिसतोय किंवा नाही दिसत, कारण हा 29 MBचा आहे मित्रांनो. ओके, जयश्री मॅडमने मेसेज केला आहे, ओके दिसतोय. तर चला, तर पहा की पूर्वीच्या काळी करत असायचे. ओके, तर ओके धन्यवाद मॅम. हां, तर पहा, तर काय होत असायचं मित्रांनो, पूर्वी अन्न चांगलं होतं, अन्न वेळेवर होतं आणि एकमेकामध्ये सुसंवाद व्हायचा. पहा मित्रांनो, मोबाईल जरी आला असलं, जग जरी मोबाईलने एकत्रित आलं असलं, तरी भावना मित्रांनो काय केली पाहिजे, सांगितलीच पाहिजे. आणि महिलांनी त्यांच्या आईला किंवा आरोग्य सेविका असणार किंवा डॉक्टर ज्या महिला असतात यांना तर मित्रांनो सांगितलंच पाहिजे की नक्की मला प्रॉब्लेम काय होतोय. ओके, अन्यथा काय होत असतं मित्रांनो की त्यांना ताणतणाव वाढल्यामुळं मित्रांनो हार्मोन इनबॅलन्स होत असतो आणि हा हार्मोन इनबॅलन्स झाल्यामुळं मित्रांनो ती लोक आजारी पडत असतात. पहा कितीतरी मी पेशंट बघितलेत, ज्यावेळेस की एखादा पुरुष महिला पेशंटला घेऊन येत असतो त्यावेळेस तो त्यांच्यावरच चिडत असतो की ही औषधच खात नाहीत, हीच करत नाहीत, तीच करत नाहीत. पण मित्रांनो त्यांचं जी लक्षणं आहेत लक्षात घ्या, ती आयुर्वेदाप्रमाणे वेगवेगळे आहेत. तर तुम्ही शांततेत घेतलं पाहिजे, त्यांच्या जेवणामध्ये बदल केले पाहिजेत. तुम्ही जे खाताय हे चांगलं आहे का, वेळेवर आहे का, चावून खाताय का, याकडे लक्ष दिलं पाहिजे. पाणी वेळेवर पिलं पाहिजे, झोप रात्री व्यवस्थित घेतली पाहिजे. हे जर करायचं चालू झालं तर नक्कीच मित्रांनो आपल्याला पण काय होईल, आजार दूर करत असताना मदत भेटेल. ओके, त्याच्यानंतर पहा मित्रांनो, ॲनिमियाची जी कारणं आहेत ही महिलांमध्ये सगळ्यात काय होतं मित्रांनो जास्त असतात. तर जास्त म्हणजे काय, तर त्या गोष्टीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की एखाद्या महिलामध्ये अल्सरचा त्रास असेल, मूतखड्याचा त्रास असेल, मूळव्याधाचा त्रास असेल, मग उलटे वाटे, लघवी वाटे, संडास वाटे, जर समजा रक्त जात असेल तर मित्रांनो ॲनिमिया त्यांना होत असतो. त्याच्यानंतर मासिक पाळीच्या वेळी पण रक्तस्राव होत असतो. मोनोपॉजचा त्रास आजकाल वाढत चाललेला आहे, पाळी जाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तर त्याही वेळेस मित्रांनो ॲनिमिया होत असतो. त्याच्यानंतर ज्यांची पाळीच निघून गेली मित्रांनो त्यांना तर डेफिनेटली ॲनिमिया झालेलाच आहे, लक्षात घ्या. ओके, तर अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं काम कसं करायचं हे तुम्ही
आताच ठरवून चला, कारण की मी मित्रांनो लक्षणं सांगतोय त्यावरनं तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट करत असताना समजून चला की मला ट्रीटमेंट कशा पद्धतीने करायची. ओके. त्याच्यानंतर पहा, जसं की हिमोग्लोबिनची कमतरता, त्याच्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये तुमच्या अन्नामध्ये आयर्न कमी असणं, फॉलिक ॲसिड कमी असणं, व्हिटॅमिन B12 कमी असणं, कॅल्शियम कमी असणं, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण आहेत मित्रांनो, जसं की प्रोटीन कमी असणं, यामुळं सुद्धा मित्रांनो काय होतो, ॲनिमिया होतो. मग ॲनिमिया प्रॉपर होतो कसा, तर तिसऱ्या पॉईंटमध्ये आहे मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तपेशी असतात, लाल रक्ताच्या पेशी, ह्या पेशी तुमच्या लिव्हरमध्ये, किडनीमध्ये आणि हाडामध्ये बनत असतात. पण ते बनण्यासाठी तुम्हाला जेवण चांगलं करावं लागतं. जर ते नाही झालं तर मित्रांनो, ह्या ज्या 5 पेशी असतात पहा, तांबड्या पेशी, त्यातली एक पेशी खराब होणे म्हणजेच मित्रांनो त्यांना ॲनिमिया होणे. ओके. त्याच्यानंतर पहा, काही लोकांमध्ये जसं की डायबिटीस असेल, लो बीपीचा प्रॉब्लेम असेल किंवा हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल, किंवा त्याच्यानंतर चिकनगुनिया असेल, गोचेड तापाचे लक्षणं असतील, किंवा पित्ताचा प्रॉब्लेम असेल, ज्या महिलांना पित्ताचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये ॲनिमिया होतो, कारण की त्यांचं रक्त हे जळत असतं. आपण एक म्हणतो पहा, एखादा व्यक्ती जर सतत बडबडायला लागला तर आपण एक डायलॉग मारत असतो, का रक्त जाळता, बरोबर का नाही. तर रक्त जाळणं म्हणजे काय, तर पित्तामुळं मित्रांनो अक्षरशः हे पेशी जळल्या जातात, म्हणजे काय, डिस्ट्रॉय होतात मित्रांनो बॉडीमध्ये, आणि त्या बाहेर काढण्यासाठी जी लिव्हर किडनीची जी ट्रीटमेंट असते ही घेतली जात नाही. ओके. त्याच्यानंतर पहा, जसं की पचनसंस्थेचे आधार, ज्याच्यामध्ये कोलायटिस असेल, अल्सर असेल, तर यासारखे ज्यांना आजार होतात, त्याच्यानंतर मूळव्याध असेल किंवा पोटामध्ये गॅस असेल, यासारखे पचनसंस्थेचे ज्यांना आजार आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये पुरुष पण आलं, स्त्री पण आलं, त्यांना मित्रांनो ॲनिमिया होणार म्हणजे होणारच. लक्षात घ्या, च वापरलंय म्हणजे फिक्स आहे. तर अशा वेळेस मित्रांनो त्यांचे पचनसंस्थेचे जे प्रॉब्लेम आहेत हे नक्कीच कमी केले पाहिजेत. अशा वेळेस पहा, पचनसंस्थेचे जे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये आपलं पाईल केअर किट हे 100% द्या. भले ॲनिमिया का असाना तरी पण पाईल केअर किट तुम्ही 100% दिलेच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पहा, जसं की लिव्हरचा प्रॉब्लेम मित्रांनो, शरीराचा डॉक्टर मी नसून किंवा इथले जे मोठे मोठे दवाखाने नसून तर लिव्हर आहे. तर तुमच्या म्हणजे एखाद्या पेशंटच्या शरीरामध्ये असणारा लिव्हर हा शरीराचा रिअल डॉक्टर आहे, लक्षात घ्या. तर तो जे लिव्हर खराब झाल्यामुळं काय होतं मित्रांनो, जसं की लिव्हर खराब कधी होतो, ज्यांना पित्ताचा प्रॉब्लेम जास्त आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हाय बीपी, लो बीपीचा त्रास आहे, ज्यांना गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचं जेवण वेळेवर नाही, जे लोक दारू पितात, त्याच्यानंतर तंबाखू खातात, सिगरेट ओढतात, अशा लोकांचा लिव्हर हा लवकर खराब होतो, लक्षात घ्या. किंवा एखादा व्यक्ती जर 10 वर्ष झालं, 20 वर्ष झालं केमिकलच्या गोळ्या खातोय, तर मित्रांनो त्यांचाही लिव्हर खराब होणार म्हणजे होणारच. तर त्यामुळं पण रक्त बनत नाही. तर अशा वेळेस पण ॲनिमिया बनलेले कितीतरी लोक आहेत. ओके. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, आयुर्वेदिक दृष्टिकोनातून असेल किंवा जनरल लाईफमधून असेल तर तुम्ही लक्षात घ्या, अति प्रमाणामध्ये श्रम कधी करायचं नाही. जसं की सायकलिंग 10-10, 20-20, 40-40 किलोमीटर सलग चालवणं असेल, जिममध्ये जाऊन व्यायाम करणं असेल, किंवा प्रवास 200-300 किलोमीटरचा सलग प्रवास असेल, तर हे अतिश्रमामध्ये काम मोडत असतं. त्याच्यानंतर तीक्ष्ण पदार्थ, जसं की जास्त तेलकट असेल, जास्त तुपट असेल, जास्त तिखट असेल, त्याच्यानंतर जास्त मसालेदार पदार्थ असेल, हे जर तुमच्या जेवणामध्ये वारंवार येत असतील तर ते थांबवा. मित्रांनो, मटणाला कधीही चव लागत नाही. तुम्ही कच्चं खाऊन पहा किंवा भाजून पण खावा किंवा शिजवून तर खावा, त्याला चव नसती. चव असती ॲक्च्युली मसाल्यांना, लक्षात घ्या. पण आजकाल मसाल्यांमध्ये भरपूर असा भ्रष्टाचार होतो मित्रांनो. त्याच्यामध्ये टेस्ट येण्याकरता काही पावडरी टाकल्या जात आहेत. आपलं कुठलंही सरकार आलं तर मित्रांनो त्या जागी फेलच होणार आहे, कारण की ती मित्रांनो हेल्मेट पकडण्यामध्ये ती लोक व्यस्त आहेत. हेल्मेट कोणी घातलं नाही, पण मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये जी की तुम्हाला आजारी पडणारे घटक आहेत ते खुलेआम वापरले जातात. पण त्यासाठी मित्रांनो कुठलंही पोलीस त्यामध्ये काम करत नाही, रॉ एजंट काही काम करत नाहीत किंवा IB काही काम करत नाही, आणि सरकार तर काहीच काम करत नाही. याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. ओके.
तर तुम्ही लक्षात घ्या, ही कारणं झाली ॲनिमियाची. त्याच्यानंतर ही महिलांसाठी सगळ्यात जास्त आहेत पहा. त्याच्यानंतर अनुवांशिकता पण येत असते. काही लोकांमध्ये अनुवांशिक जी कारणं आहेत ही सर्वात जास्त आहेत, लक्षात घ्या. अनुवांशिक कारणं ही सर्वात जास्त आहेत. तर ती अनुवांशिक कारणं मुळं डायबिटीस होतो, मुलं होत नाहीत, केस पिकली जातात, ही जी आहेत ती ॲनिमियाची कारणं आहेत. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटलचं प्रमाण होणं असेल, त्याच्यानंतर आजकाल कामाचा वर्कलोड असेल, यामुळं सुद्धा ॲनिमिया बनणार आहे, कारण या गोष्टी त्यांच्या बिघडणार आहेत. तर मित्रांनो, ॲनिमियाचा उपचार होत असताना ज्यांचं रक्त 6, 7, 8च्या दरम्यान आहे अशा लोकांना रक्त हे चढवावं लागतं. तो उपाय अर्जंटसाठी करावाच लागतो. पण ज्यांचा उपाय करूनही मित्रांनो वारंवार रक्त कमी होतं अशांना आयुर्वेदिक उपचार केला पाहिजे. पण त्या ठिकाणी मित्रांनो ॲनिमियासाठी उपयोगी आहार काय खाल्ला पाहिजे. पेशंट कुठल्याही स्थितीमध्ये असो मित्रांनो, त्या लोकांनी गव्हाची पोळी चावून खाल्ली पाहिजे, तूप लावलेली भाकरी खाल्ली पाहिजे, दुधी, पडवळ, कोबी, चाकवत, पालक, चवळी, मटर, तांदळे, माठ, शेपू यासारख्या भाज्या मित्रांनो जास्तीत जास्त जेवणामध्ये असल्या पाहिजेत. पण एक लक्षात घ्या, ती भाजी 10-20 दिवसात आलेली नको, तर महिन्यामध्ये आलेली पाहिजे. ओके. जर एखादा व्यक्ती म्हणाली आमचे 10 दिवसाचे आहे, तर विचारायला आजकाल चालू करा. त्याच्यानंतर पहा, मूग, मसूर, तूर, चवळी, त्याच्यानंतर जवस, तीळ, तर या गोष्टीसुद्धा मित्रांनो, त्याच्यानंतर सोयाबीनचं बी, यासारखं काय पाहिजे की आहारामध्ये कडधान्य पण पाहिजेत. त्याच्यानंतर जसं की मोड आणलेल्या मित्रांनो उसळे असतील, उसळ मोड आणून या गोष्टीचं काय करायचं, उसळ खायची आहे, शिजवून खायचे आहे. साळेचा भात असा आहार ठेवला पाहिजे त्या लोकांनी. त्याच्यानंतर बरंचसं आहे पहा मित्रांनो, चिक्कू, केळी, डाळिंब यासारखे घटक खाल्ले पाहिजे. कंदमुळापैकी पहा, महिलांनी, प्रत्येक महिलेनं आलं खाल्लंच पाहिजे. आलं तुमच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे. एक तुकडा तरी तुम्ही चावून खायला चालूच करा आजपासून. हे प्रत्येक जी महिला पेशंट आहे त्यांना नक्की सांगा, ध्यानात राहिलं तर. ओके. त्याच्यानंतर मुळा, बीट यासारख्या वस्तू तर आहारात असल्याच पाहिजेत. गाजरासारखी वस्तू आहारात असलीच पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांना शक्य आहे लसूण भाजून खाल्लाच पाहिजे महिलांनी. ओके. त्याच्यानंतर पहा, जसं की नारळाच्या वड्या तर खाल्ल्याच पाहिजे, किंवा नारळाचं दूध हे त्या महिलांनी पिलंच पाहिजे. ज्यांना आजारी आहेत त्या महिलांसाठी तर कंपल्सरी आहे. ओके. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही नक्कीच करायला त्यांना सांगायला चालू करू. ओके. त्याच्यानंतर पहा, आयुर्वेदिक उपचार का घेणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज पहा, सरकार जरी केमिकलच्या गोळ्या देत असेल तरी पण मित्रांनो त्या कधी कधी लागूच होत नाहीत. कितीतरी महिलांची कंप्लेंट आहे, सर आम्ही आयर्न, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कंटिन्यू खाल्ल्यात पण आमचं रक्त काय वाढत नाही. कारण की मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये लागणारे घटक देत नाहीत. कारण की आयर्न, फॉलिक ॲसिड घेऊन फायदा नसतो, तर त्यासोबत इतर घटक पण आले पाहिजेत. तर मित्रांनो, ते घटक जे आहेत ते काही आयुर्वेदिक गोष्टीमधून मिळतात. जसं की वात, पित्त, कफ याला बॅलन्स करून मित्रांनो आवळा, डाळिंब, त्रिकटू, त्रिफळा, द्राक्ष, हरितकी, कोरफड, अश्वगंधा शतावरी महिलांसाठी आहे, गुळवेल, शरफुका यासारखे जे वनस्पती आहेत, किंवा लोहभस्म, ताम्रभस्म, सुवर्णभस्म, मंडूर भस्म, सुवर्ण मासिका भस्म, शिलाजीत यासारखे जी भस्म आहेत ते सुद्धा खाल्ले पाहिजेत. आणि मित्रांनो, आज सिद्ध झालेलं आहे की आयुर्वेदिक औषधांनी रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये बल म्हणजे वजन वाढलेलं आहे, वजन बॅलन्स झालेलं आहे, कार्यक्षमता वाढलेली आहे, भूक वाढलेली आहे, उत्साह वाढलेला आहे. ओके. तर मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मग सर ही जी गोष्ट सांगितलेली आहे जसं की पहिलं सांगितलेलं, मग त्याच्यामध्ये नक्की लेडी केअर कॅप्सूलचा संबंध काय आहे. तर मित्रांनो, आपले जे लेडी केअर कॅप्सूल आहे, एक गोष्ट समजून चला, हे खूप फायदेशीर आहे. ओके. तर लेडी केअर कॅप्सूलमधले जे घटक आहेत लक्षात घ्या. तर लेडी केअर कॅप्सूलमध्ये काय काय घटक आहेत, तर शतावरी आहे. शतावरी काय करते मित्रांनो, हार्मोन बॅलन्स करते. ज्या महिलांमध्ये काय होत असतं, पाळी अवेळी येत असते, मोनोपॉजसारखा त्रास असतो, हा कमी करण्याचं प्रमाण, ॲनिमिया कमी करण्याचं प्रमाण म्हणजे रक्त वाढवण्याचं प्रमाण. त्याच्यानंतर ज्यांना मुलं होत नाहीत त्यांच्यासाठी मित्रांनो काय करत असते, मदत करत असते. त्याच्यानंतर कॉर्टिसॉल लेवल म्हणजे जे की ताणतणावामुळे कॉर्टिसॉल जे वाढलेलं असतं शरीरातील, हे कमी करून इस्ट्रोजन नियंत्रित करण्याचं काम करतं. मासिक पाळीला नियंत्रित ठेवण्याचं काम सुद्धा कोण करतं मित्रांनो, तर शतावरी करतं. अश्वगंधा काय करतं, झोप व्यवस्थित देतं, त्याच्यामुळं शरीरावर काय होतं, ताण येत नाही. पहा,
त्याच्यानंतर अशोका जे आहे, अशोका मित्रांनो महिलांनी घेतलंच पाहिजे. जसं की PCODचा प्रॉब्लेम असेल, PCOSचा प्रॉब्लेम असेल, मोनोपॉजचा त्रास असेल, त्याच्यानंतर जसं की मुलं होत नसतील तर त्यासाठी अशोका मित्रांनो त्या ठिकाणी काम करतात. त्यानंतर ज्येष्ठमध पचनासाठी उपयोगीला आहे, दम्यासाठी उपयोगीला आहे व मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे हृदयासाठी चांगलं आहे आणि हार्मोन बॅलन्स करण्याचं काम ज्येष्ठमध करतं. त्याच्यानंतर मंजिष्ठा आहे, मंजिष्ठा लिव्हरसाठी वापरलं जातं मित्रांनो, तुमचं रक्त शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. पाळीच्या तक्रारीसुद्धा दूर करतं, कारण की मित्रांनो मूत्रमार्गातील विकारावर खूप प्रभावी आहे. कारण हे सांगण्यासारखं नाही आहे, फक्त एकच सांगतो. ओके. त्याच्यानंतर सफेद मुसळी ताकद आणण्याचं काम देणार आहे, किंवा मुलं न होण्याच्या किंवा ताकद येण्याच्या विकारामध्ये ते तिथं कामी येणार आहे. अनंत मूळ तर सगळीकडेच उपयोगीला येतं मित्रांनो, नावच आहे त्याचं अनंत. अनंत म्हणजे काय, ज्याचा ठाव ठिकाणा नसतो पण त्याचं मूळ आहे मित्रांनो. असं असणारा अनंत मूळसुद्धा आपण वापरलेला आहे. तुमच्या सर्व शरीरावर कामी येणारा अनंत मूळ आहे. मग लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक महिलेनं एक कॅप्सूल सकाळी एक आणि संध्याकाळी एक जेवणानंतर 100% खायचे. तर त्यानं फायदा काय होईल, तर जसं की अंडकोशाच्या वाढीसाठी उपयोगीला येईल, मुलं होण्याच्या प्रमाणामध्ये मित्रांनो हे उपयोगीला येईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा पाळी वेळेवर यायला चालू होईल. त्याच्यानंतर ज्या महिलांमध्ये पहा मुलं जरी झाली तर मुलं सतत रडत असतात, कारण की मित्रांनो दूध भागत नाही आहे, तर अशा वेळेस स्तनपानासाठी सुद्धा फायदेशीर आहे, ब्रेस्ट कॅन्सरसाठी सुद्धा फायदेशीर आहे. ओके. त्याच्यानंतर पाळीच्या सर्व तक्रारीवर असेल, एस्ट्रोजन लेवल कमी करण्यावर असेल, किंवा महिलांमध्ये आजकाल पहा गाठीचं प्रमाण वाढलेलं आहे पिशवीवर, तर ते कमी करण्यावर असेल, तर यासाठी लेडी केअर कॅप्सूल तिथं उपयोगीला येणार आहे. पण त्याला मदत कोण करणार आहे, तर मित्रांनो हे बेरी कॅप्सूल आपलं मदत करणार आहे, कारण की बेरीमध्ये न्यूट्रिशन भरपूर आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहा, मी सगळ्या बेरीची नावं घेतो आणि त्याचे फायदे लास्टला सांगतो, कारण की त्याचे एकसारखेच फायदे आहेत. ओके. तर जसं की गोजोबेरी झालं, दारू हळदी झालं, अनाजबेरी झालं, बनवा पत्ता झालं, ब्ल्यूबेरी, क्रॅनबेरी, वाईनचे अंगूर असतील, त्याच्यानंतर शहतूत असेल, त्याच्यानंतर कॅन्डलबेरी असेल, त्याला मलबेरी म्हणतात पहा, शहतूतला मलबेरी म्हणतात, कॅन्डलबेरी असेल, ब्लॅकबेरी असेल, ॲलोवेरा असेल. सॉरी जरा थोडंसं फोन आल्यामुळे डिस्टर्ब झालं. ओके. तर ते ब्लॅकबेरी असेल, ॲलोवेरा असेल, ग्रीन टी असेल, एल्डरबेरी असेल, किंवा गन्ना असेल, डिहायड्रेशन, महिलांच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन असतं पहा, तर या सगळ्यावर ही बेरी कॅप्सूल काय आहे मित्रांनो तिथं उपयोगीला येणार आहे. ओके. तर हे काय करतं मित्रांनो, ते भूक लागलेली असेल तर ते घटक पुरवायचं काम करतं. औषधी गुण आहे, तर गिळण्यास सुलभ आहे, अचूक डोस आहे. ती पण कॅप्सूल जेवणानंतरच एक घ्यायचे पहा. पण ज्या महिलांना संधिवात आहे, आमवात आहे, डायबिटीस आहे, हृदयविकार आहे, किंवा पाचनाचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहे, किंवा बाकीचे प्रॉब्लेम आहेत, तर त्यासोबत मित्रांनो त्यांना आपण आपले इतर प्रोडक्ट हे रेफर करायचे आहेत. ओके. संधिवात असेल तर संधिवातासाठी आर्थो किट व ही जी किट आहे लेडी केअर किट हे तिथं त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर डायबिटीस आहे तर डायबिटीस प्लस लेडी केअर किट द्यायचं आहे. हृदयविकार आहे तर 7 वंडर किंवा वेलहर्ट सोबत आपल्याला लेडी केअर किट द्यायचं आहे. मूळव्याधाचा त्रास आहे तर पाईल किट सोबत मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे लेडी केअर कॅप्सूल द्यायचे. ओके. किंवा लेडी केअर किट द्यायचे. त्याच्यानंतर पहा, किडनी स्टोनचा किंवा युरिक ॲसिड युरिनचा प्रॉब्लेम असेल तर वेदारी किटसोबत मित्रांनो आपल्याला लेडी केअर किट द्यायचं आहे. ज्या महिलांच्या शरीरामध्ये सतत हीट जाणवत असते तर अशा वेळेस अल्कोवीट या कॅप्सूलसोबत 7 वंडर किंवा लेडी केअर आपल्याला द्यायचंच आहे. पहा मित्रांनो, समर्थचे जे ब्रँड प्रोडक्ट आहे ते